बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अध्याय 11वा म्हणजेच विश्वदर्शन योग याचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. कालपर्यंत भाग 23 झालेले आहेत. आज भाग नंबर 24 आपण पाहणार आहोत. कालपर्यंत 186 पर्यंत 586 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज त्या पुढचा भाग आपण पाहणार आहोत. त्या अगोदर कालच्या भागामध्ये म्हणजे भाग नंबर 23 मध्ये काय झाले आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा अध्याय 11 म्हणजे विश्वदर्शन योग. या 11व्या अध्यायामध्ये सर्वात जास्त नाट्यमय घटना आहेत. सुरुवातीला अर्जुन हे विश्वदर्शन हे विराट रूप बघण्याची इच्छा धारण करतो. त्याची इच्छा प्रबळ होते. तो एवढा व्याकुळ होतो की विश्वदर्शनाचं रूप पाहिल्याशिवाय पाहिलं नाही तर मला मृत्यू येईल इथपर्यंत तो व्याकुळ होतो. मग भगवंत सुद्धा आपल्या लाडक्या भक्ताचे लाड पुरवण्यासाठी अर्जुनास विश्वदर्शन देतात. पण अर्जुनास ते पूर्ण लक्षात येत नाही, समजत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे शून्य भाव पाहून भगवंताच्या लक्षात येतं की याला विश्वदर्शनाचं दर्शनच मुळी नीट होत नाहीये. मग भगवंताच्या श्रीकृष्णाच्या लक्षात येतं आणि भगवंत त्याला दिव्य दृष्टी बहाल करतात. पहिली नाट्यमय घटना म्हणजे भगवंत अर्जुनास दिव्य दृष्टी बहाल करतात. आता दिव्य दृष्टी मिळाल्याबरोबर अर्जुनास ते विश्वदर्शन ते विराट अकराळ विकराळ रूप दिसायला लागतं. एवढं अकराळ विकराळ होतं की आकाश भरून त्या विश्वरूपाचे मुख चेहरे दिसत होते. ते एवढं विशाल होतं की आकाशगंगा एकेका सांध्यांवर कितीतरी आकाशगंगा फिराव्यात एवढं ते विशाल आणि विराट होतं. असंख्य मुखे होते त्या विश्वरूपाला. असंख्य जे मुख होते ते प्रत्येक मुखाचा रंग वेगवेगळा होता. संपूर्ण शरीराला पांढरी शुभ्र भुकटी फासलेली होती आणि तेज एवढं होतं की सर्व विजा एकत्र केल्या त्याची जेवढे तेज असतं त्याची जेवढी प्रभा असते त्याहीपेक्षा मोठी त्याहीपेक्षा जास्त प्रभा या विश्वरूपाची होती. त्यामुळे डोळे दिपून जात होते. असं हे विश्वरूप पाहून अर्जुन थोडासा भयभीत होतो, घाबरून जातो. याचं कारणही तसंच आहे की त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये कौरव आणि पांडव यांचं सैन्य त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये जात होतं. त्रिभुवनातील प्राणी मात्र सुद्धा त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये गिळंकृत केले जात होते. हे सगळं पाहून भयभीत झालेला अर्जुन भगवंतास विनंती करतो की मला तरी वाचव. भगवंत म्हणतात की तू आणि तुम्ही पांडव तुम्हाला या विश्वरूपापासून काही धोका नाहीये. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला काही होणार नाहीये. ही दुसरी नाट्यमय घटना की भगवंत विश्वरूप दाखवतात आणि त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये ते सर्व प्राणी मात्र हत्ती घोडे सहित सगळं त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये जातं.
आणि तिसरी नाट्यमय घटना म्हणजे अर्जुन अतिशय व्याकुळ होऊन घाबरून भगवंतास विनवणी करतो की भगवंता, आता तुम्ही या विश्वरूपातून बाहेर या. तुमची एवढी मोठी कशी भूक आहे की एवढं खाऊन सुद्धा तुमच्या मुखाला अजून भूक लागते. तुमचा जठराग्नी एवढा कसा तेज झालेला आहे की तुम्हाला एवढं खाऊन सुद्धा तो शमत नाहीये. मग भगवंत उपदेश करण्याच्या उद्देशानं अर्जुनास म्हणतात की अर्जुना, उठ, हातात धनुष्य घे आणि युद्धास तयार हो. कारण जे मोठमोठाले योद्धे आहेत जसे की भीष्म, कर्ण, जयद्रथ, द्रोण, या सर्वांच्या प्राणाचं हरण मी अगोदरच केलेलं आहे. या सर्वांना माझ्या मुखात जाताना तू पाहिलेलं आहेस. त्यामुळे हे आता कुंभाराच्या मातीच्या भावल्यांप्रमाणे आहेत किंवा भिंतीवरील सिंहाप्रमाणे आहेत की जे तू फक्त पोत्यानं पुसून टाकशील. त्यामुळे तू उठ आणि युद्धास तयार हो. हे युद्ध केल्यानंतर तू युद्ध तर जिंकशीलच, पण युद्धाबरोबरच तू हे राज्याचा सुद्धा स्वामी होशील. तू हे राज्य जिंक आणि त्याचा उपभोग घे, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. त्यानंतर अर्जुन काय म्हणतो बघा. अर्जुन म्हणतो की भगवंता, तुम्ही या जगताचे उत्पादक आहात, श्रेष्ठ आणि पूज्य गुरु आहात. तुमच्या सामर्थ्याला उपमा नाही. तुमच्यासारखा या त्रैलोक्यात दुसरा कोणी नाही. तुम्हीच या चराचराचे उत्पत्ती स्थान आहात. सर्व देवांचे परमदैवत आहात आणि वेदांनाही पडवणारे तुम्ही मूळ गुरु आहात. तुम्ही समदृष्टी आहात, सर्व भूतांच्या ठिकाणी समदृष्टी आहात. तुम्ही अप्रतिम असून अद्वितीय आहात. तुमच्यासारखा दुसरा कोणीही या त्रिभुवनात नाही, असं अर्जुन भगवंतास सांगत आहे. आणि हे सर्व बोलून अर्जुन भगवंतास साष्टांग नमस्कार घातला अर्जुनाने. आणि त्यावेळेस त्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले. आणि अर्जुनास हे लक्षात आलं की आपल्याकडून कितीतरी अपराध झालेले आहेत. अनावधानानं आपण कृष्ण अशी हाक मारली, इतर नातेवाईकांप्रमाणे त्याच्याशी बोललो, आपण श्रीकृष्णाची प्रशंसा करायच्या ऐवजी ज्यावेळेस सभांमध्ये वगैरे श्रीकृष्ण आपली प्रशंसा करायचा त्यावेळेस आपण अधिकच चढेलपणाने बडबड केली, अधिक बडबड केली. या पद्धतीचे जे अपराध अर्जुनाच्या हातून झालेले आहेत, नकळत झालेले आहेत, ते अर्जुनास लक्षात येतात. त्यामुळे अर्जुन भगवंताच्या समोर साष्टांग नमस्कार घालतो आणि कृपा करा, मातेसारखे आई जशी मुलाचे अपराध पोटात घेते त्याप्रमाणे तुम्ही माझे हे अपराध पोटात घ्या, असं म्हणू लागतो. आणि पुढे जाऊन काय म्हणतोय बघा की देवाधिदेवा, पूर्वी कधीही न पाहिलेले असे विश्वरूप पाहून मला हर्ष झाला आणि भयाने माझे मन अति व्याकुळ झाले. यास्तव हे देवा प्रसन्न व्हा आणि तुमचे तेच पूर्वीचे चतुर्भुज रूप मला दाखवा.
आता हा सगळा नाट्यमय प्रकार सुरू आहे, कितीतरी घटना घडत आहेत. इथंच हा नाट्यमय प्रकार थांबतो का? नाही. तर अजून पुढे भरपूर नाट्य या 11व्या अध्यायामध्ये शिल्लक आहे. तर अर्जुनानं सुरुवातीला भगवंतास म्हणलं की मला तुमचं विश्वरूप पाहायचं आहे. नंतर आता काय म्हणत आहे की आता मला तुमचं पूर्वीचं चतुर्भुज रूप मला पाहायचं आहे. आणि काय म्हणतो की मी तुमच्याशी सलगी करून विश्वरूप दाखवा असा छंद केला, तो अत्यंत दयाळूपणे तुम्ही पूर्ण केला. कसं? तर एवढं तुम्ही माझं लाड कोड कौतुक केलं की अंगणात कल्पतरू लावण्याची व कामधेनूचे वासरू खेळवण्यास देण्याची माझी हौस तुम्ही पुरवली. नंतर मला खेळण्यास नक्षत्र द्यावी व चेंडूच्या ऐवजी चंद्र द्यावा, ही माझी सर्व हौस तुम्ही मातेप्रमाणे पुरवली. म्हणजे त्यांनी भगवंताने जे विश्वरूप दाखवलेलं आहे त्याला संलग्न ह्या गोष्टी आहेत. तसेच जे अमृत थोडे सुद्धा मिळवण्यास श्रम पडतात, तर अशा अमृताचा 4 महिने तुम्ही पाऊस माझ्या अंगणामध्ये पाडला आणि जमीन उत्तम तयार करून तिच्या प्रत्येक वाफ्यात चिंतामणी पेरले. अशा पद्धतीने भगवंता तुम्ही माझे लाड पुरवले, त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे. तरी भगवंता आता तुमचे जे मूळ रूप आहे, जे चतुर्भुज रूप आहे, जे गोमट स्वरूप आहे ते तुम्ही मला दाखवा. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आता आज भाग नंबर 24, ओवी नंबर 588. हा श्लोक सुरू आहे 45वा श्लोक पूर्ण झालेला नाहीये. ओवी नंबर 588. ते हे विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाखविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझशी गोठी करावी. जवळीकही भोगावी अलिंगायासी, ते याची रूपी करुणी म्हणजे, तरी कोणी एके मुखेसी चाळविजे, आणि कवणा खव देखजे तुझ लेख नाही. देवा, ते हे तुमचे विश्वरूप तुम्ही मला दाखवल्याने माझे मन आनंदित झाले आहे. परंतु आता अशी एक मनात इच्छा उत्पन्न झाली आहे की तुमच्या बरोबर गोष्टी सांगून तुमच्या स्नेहाचा उपभोग घ्यावा व तुम्हाला आलिंगन द्यावे. बघा, अर्जुनाच्या एक एक इच्छा कशा वाढत चाललेल्या आहेत बघा. सुरुवातीला काय म्हणतो की मला विश्वरूप पाहायचं आहे. विश्वरूप पाहिल्याशिवाय मला विश्वरूप पाहण्यासाठी मी अति व्याकुळ झालेलो आहे. विश्वरूप नाही पाहिलं तर माझा प्राण निघून जातील, असे सांगून त्यानं भगवंतास विश्वरूप दाखवण्यास भाग पाडले. भगवंताने अतिप्रेमानं आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी विश्वरूप दाखवले. आता काय म्हणतोय बघा की मला तुम्हाला आलिंगन द्यायचं आहे, तुमच्या स्नेहाचा उपभोग घ्यायचा आहे, तुमच्याशी गोष्टी करायच्या आहेत. तेव्हा ते याच रूपात करू म्हटलं तर तुमच्या कोणत्या तोंडाला बोलावे, कोणाला आलिंगन द्यावे? कारण तुमच्या रूपाला पार नाही.
तर इथं अर्जुन काय म्हणतोय बघा, की मला तुम्हाला आलिंगन द्यायची इच्छा झालेली आहे भगवंता. तुमच्याशी स्नेहयुक्त गुज गोष्टी करायच्या आहेत. तुमच्या स्नेहाचा उपभोग घ्यायचा आहे. पण ते तुमच्या या रूपात म्हणजे हे जे विश्वरूप आहे या रूपात मी कसं करू शकतो? कारण तुमच्या कोणत्या तोंडाबरोबर बोलावे किंवा कोणाला आलिंगन द्यावे? कारण अनेक त्या विश्वरूपाला अनेक तोंडे आहेत, अनेक मुखे आहेत. त्यातल्या कुठल्या तोंडाशी बोलायचं? किंवा आलिंगन द्यायचं म्हणलं तर एवढं मोठं विराट आणि विशाल विश्वरूप आहे ते. त्याला आलिंगन तरी कसं द्यायचं? कारण तुमच्या रूपाला पार नाहीये. त्याला मापच नाही, एवढं मोठं आहे ते विश्वरूप. म्हणून वाऱ्याबरोबर धावणे अगर गगनाला आलिंगन देणे हे घडायचे नाही. वाऱ्याबरोबर आपण धावू शकतो का नाही? किंवा गगनाला आलिंगन आपण देऊ शकतो का नाही? आकाशाला आपण आलिंगन देऊ शकत नाही, ते फार मोठं आहे. समुद्रात जळ क्रीडा करीत कशी करता येईल? असे प्रश्न अर्जुन भगवंतास करत आहे. या लागी जी देवा येथेची भय उपजितिसे जीवा, म्हणून तुला लळा पाळावा जे पुरे हे आता. पै चराचरा विनोद पाहिजे, मग तेणे सुखी घरी राहिजे. जैसे चतुर्भुज रूप तुझे, तो विसावा आम्हा. आम्ही योग जात अभ्यासावे, तेणे याची अनुभवा यावे. शास्त्रात ओलांडावे, परिसिद्धांतु तो हाची. याकरिता देवा या विश्वरूपाचे मला भय वाटते, म्हणून हे विश्वरूप आटोपून घ्यावे. कशी विनंती करतोय बघा. पहिल्यांदा म्हणला की मला विश्वरूप पाहायचं आहे, आता म्हणतो हे विश्वरूप आता आटोपून घ्यावे, एवढी माझी हौस पुरवावी. हौस आहे त्याची ती, एवढी माझी हौस, एवढी माझी इच्छा पुरवावी. हे पहा, या चराचराचे कौतुकाने अवलोकन करूनही जसे घरीच राहावसे वाटते, त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान होय. काय म्हणतोय अर्जुन बघा, की या चराचराचे कौतुकाने अवलोकन करूनही जसे घरीच राहावसे वाटते. बघा, आपण कुठं बाहेर फिरायला गेलो, एखाद्या ट्रिपला गेलो, फॉरेनला गेलो, युरोप ट्रिपला गेलो, 2 दिवस 4 दिवस आपल्याला बरं वाटतं, सगळं आपण बघत असतो. बऱ्याचशा आश्चर्यचकित करणाऱ्या वस्तू, तिथले स्थानिक असे जे काय गोष्टी आपण पाहत असतो, तिथलं निसर्ग सौंदर्य आपण अनुभवत असतो. 4 दिवस होतात, 5 दिवस होतात, 6 दिवस होतात, मग थोडी थोडी आपल्याला आपल्या घरची आठवण यायला लागते. आपलं घर, आपलं गाव, आपला देश आपल्याला आठवा लागतो. नंतर नंतर त्या युरोपमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही गेला तिथं आपलं मन लागत नाही. आपली घरची आठवण आपल्याला तीव्र तीव्र होऊ लागते. घरची आठवण, घरच्या अन्नाची आठवण, आपल्या घरच्या जेवणाची आठवण आपल्याला अतिशय तीव्र होऊ लागते. आणि कधी एकदा घरी जातोय आणि कधी एकदा आपल्या आईच्या हातची पिठलं भाकरी खातोय किंवा मेथीची भाजी आणि भाकरी खातोय किंवा घरचं जे काही जेवण आहे ते जेवतोय, असं होऊन जातं. हे फक्त 10 दिवसातच होतं. फक्त 10 दिवसात हे होतं. तिथं तुम्हाला पिझ्झा, बर्गर सगळं मिळत असतं, पण ते आपल्याला नको वाटतं. आपल्याला वाटतं कधी एकदा घरी जातोय. लांब लांब काय, आपण इथून साऊथला फक्त गेलो, तमिळनाडू, बालाजीला वगैरे गेलो, कन्याकुमारीला गेलो, तरी आपल्याला असं होतं. तिकडचं ते इडली सांबर खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येऊन जातो. कधी एकदा घरी जातोय आणि कधी आपलं घरचं अन्न खातोय, असं आपल्याला होतं. तसं इथं झालेलं आहे अर्जुनास. अर्जुन काय म्हणतोय बघा,
हे पहा, या चराचराचे कौतुकाने अवलोकन करूनही जसे घरीच राहावसे वाटते, त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान आहे. या चराचराचे म्हणजे ह्या संपूर्ण जगाचं जरी आपण अवलोकन केलं, सर्व जग जरी आपण फिरलो, तरी आपल्याला घरीच राहावंसे वाटतं. आपलं घरच आपल्याला प्यारं असतं. त्याप्रमाणे तुमचे हे चतुर्भुज रूपच आमचे विश्रांतीचे स्थान आहे. आम्ही सर्व योगांचा अभ्यास केला तरी त्या योगाने पाहण्यास मिळणार नाही आणि शास्त्रांचा विचार केला असता याच स्वरूपाचा सिद्धांत होतो. आम्ही सर्व यज्ञ केले तरी त्यांची फलप्राप्ती हेच रूप होय व याच रूपाकरता सर्व तीर्थे करावी लागतात. अर्जुन आता त्या चतुर्भुज रूप पाहण्यासाठी परत व्याकुळ झालेला आहे आणि त्यासाठी चतुर्भुज रूपाचं कोड कौतुक करून स्वतः कृष्णास सांगत आहे की तुम्ही आता परत त्या चतुर्भुज रूपात या. हे जे तुमचं विश्वरूप आहे ते आता तुम्ही आटोपून घ्यावे असं म्हणत आहे. आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे, तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. ऐसे तेथेची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तत असे ते साकडी, फेडिजे वेगी. अगा जीवाचे जाणते या, सकळ विश्व वसवतीये या. प्रसन्न होई पूजितया, देवांची या देवा. आणखीही जे जे काही पुण्य अथवा दान आम्ही करतो त्याची फलप्राप्ती तुमचे चतुर्भुज रूपच आहे. आम्ही जे काय पुण्य करतो ते कुणासाठी करतो किंवा दान धर्म करतो ते कुणासाठी करतो, तर हे तुमचं चतुर्भुज रूपाची फलप्राप्ती व्हावी म्हणून आम्ही करतो. याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची जीवास आवड उत्पन्न होऊन ते पाहण्याकरता माझी लगबग उडालेली आहे. तरी ही आमची अडचण लवकर दूर करा. अर्जुन काय म्हणतो की तुमच्या चतुर्भुज रूपाची आमच्या जीवास आवड उत्पन्न झालेली आहे, सवय झालेली आहे आणि ती पाहण्याकरता आता माझी लगबग उडालेली आहे, मला घाई झालेली आहे. तर आमची ही अडचण दूर करा आणि तुम्ही चतुर्भुज रूप धारण करा. अहो, दुसऱ्याच्या मनातील गोष्ट जाणणाऱ्या जगन्विन्नसा व सकळ विश्व वसवणाऱ्या परमपूज्य देवाधिदेवा, मला प्रसन्न व्हा. देवा, तर मला प्रसन्न व्हा आणि मग ते चतुर्भुज रूप आम्हास दाखवा. परत तुम्ही त्या चतुर्भुज रूपात या. हे विश्वरूप तुम्ही आटोपून घ्या असं भगवंतास अर्जुन आता विनवण्या करण्यास सुरुवात केलेली आहे. आता श्लोक नंबर 46 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. हे सहस्त्र बाहो, हे विश्वमूर्ते, तुम्हास मुकुट घातलेले आणि हातात गदा तसेच चक्र घेतलेले असे पाहावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून त्या चतुर्भुज रूपाने युक्त असे तुम्ही व्हा. आता या चतुर्भुज रूपाचं वर्णन या श्लोक नंबर 46 मध्ये आलेलं आहे. ते वर्णन ऐकण्यासाठी आपल्याला ओव्या वाचावं लागतील. ओव्या वाचूयात. कैसे निलोत्पतरा रावते, आकाशही रंगून लवित, तेजाची वोज दावित इंद्रनिळा. जैसा परिमळ जाहला मरंगजा, का आनंदासी निघालिया भुजा. ज्याचे जानुवरी मकरध्वजा, जोडली बरव. मस्तकी मुकुटा ते ठेविले,
की मुकुटा मुकुट मस्तक झाले, शृंगारा लेणे लाधले, अंगाचे निजया इंद्रधनुष्याची या आडणी, माझी मेघ गगन रंगणी, तैसे आवरिले श्रांगपाणी वैजयंतिया. देवा, तुमच्या अंगकांतीचे कोठवर वर्णन करावे. तुमच्या अंगकांतीचे म्हणजे तुमच्या शरीराचे, अंगावरील कातडीचे, अंगावरील त्वचेचे वर्णन आम्ही कोठवर करावे, ज्याच्या योगाने नीलकमलास व आकाशासही निळेपणा येतो. तुमच्या ज्या शरीराचा, तुमच्या ज्या शरीराचा आणि तुमच्या ज्या त्वचेचा जो रंग आहे तो कसा आहे? निळा आहे. त्यामुळं काय होतं की जे नीलकमल आहे, जे निळे कमळ असतात त्याला, किंवा आकाशासही त्या निळेपणा येतो. कुणामुळे येतो? त्या तुमच्या अंगकांतीच्या निळ्या रंगामुळे येतो. व इंद्रनीळ मण्याच्या तेजाची झाक पसरते. ज्याप्रमाणे पाचूला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावे, त्याप्रमाणे प्रभूचे गुडघ्यावर खेळल्यामुळे मदनाला शोभा आली. ज्याप्रमाणे पाचूला सुगंध सुटावा किंवा आनंदाला हात फुटावे, त्याप्रमाणे प्रभूंचे गुडघ्यावर मदनाला शोभा आली असं म्हणलेत. प्रभूंनी मस्तकावर धारण केलेल्या मुकुटास मस्तकाच्या सौंदर्याने जास्त शोभा येते व अंगाच्या प्रभेने शृंगारास शोभा येते. नॉर्मली काय होत असतं की जो सामान्य व्यक्ती असतो त्याने जर चांगले उंची कपडे घातले तर तो चांगला दिसतो. चांगला बूट घातला, चांगले शूज घातले, टाय घातला, टाय लावला, डोक्यावर चांगली कॅप वापरली, अंगावर परफ्यूम वापरला, कमरेला चांगला बेल्ट वापरला तर तो शोभून दिसतो. कशामुळं? तर या पेहराव्यामुळं तो शोभून दिसतो. इथं उलट आहे. भगवंताचं स्वरूपच एवढं गोमटं आहे, एवढं सुंदर आहे की त्यामुळे मस्तकावरील मुकुटास शोभा येते. भगवंताच्या रूपामुळे ते मस्तकावरील सोन्याचा जो मुकुट आहे त्याला शोभा येते आणि अंगाच्या प्रभेने शृंगारास शोभा येते. कंठात ज्या माळा घातलेल्या आहेत, बाहूला जे दंड, हातात जे मनगटावर जे सोन्याचे कड घातलेले, ह्या सगळ्यांना शोभा कुणामुळे येते? या शृंगाराला शोभा कुणामुळे येते? ते अंगाच्या प्रभेमुळं. अंगाला जे तेज आहे त्या तेजामुळे या शृंगाराला शोभा येते. आता राक्षसांनाही मोक्षपद देणारी प्रभूंच्या हातातील उदार गदा तसेच हातातील चक्र किती सौम्य दिसते. तुमच्या हातात गदा आहे किंवा तुमच्या हातात जे चक्र आहे ते किती सौम्य आहे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही तैसया हो आवे. म्हणून तुम्ही आता तसं व्हावं, मी ते पाहण्यासाठी माझं मन उत्कंठ, माझ्या मनातील उत्कंठा वाढलेली आहे. हे विश्वरूपाचे सोहाळे भोगुनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्ण रूपडे वाचुनी पाहे नावडे, ते न देखता थोडे मानिताती हे. आम्हा भोग मोक्षाची या ठाई, मूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता.
या अर्जुनाची या बोला, विश्वरूपा विस्मयो जाहला, म्हणे ऐसा नाही देखिला ढसाळ कोणी. भगवंता, विश्वरूप पाहण्याचे सोहळे भोगून माझे डोळे निवले आहेत. आता मला कंटाळा आलाय म्हणतोय थोडक्यात. डोळे निवलेत म्हणजे काय, आता मला कंटाळा आलाय तुमचे विश्वरूप पाहून व ते आता कृष्ण मूर्ती पाहण्यास भुकेले आहेत. माझे डोळे कशाने भुकेल, काय कशाची भूक लागली त्याला, काय पाहावंसं वाटतंय, तर तुमचं ते कृष्णरूप पाहावंसं वाटतंय. तुमचे गोजीरवाणे कृष्णरूप पाहण्याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. आता मला दुसरं काहीच पाहायचं नाही देवा, मला तुमचं ते कृष्णरूप पाहायचं आहे. ते जर दृष्टीस न पडले तर त्यापेक्षा विश्वरूपाची किंमत मी कमी मानतो. ते दृष्टीस पडायला हवं, नाहीतर या विश्वरूपाची किंमत मला कमी वाटते. आम्हाला तुमच्या मूर्ती वाचून भुक्ती व मुक्ती देणारे दुसरे काही नाही. तुमची मूर्तीच आम्हाला भुक्ती किंवा मुक्ती देणारी आहे. म्हणून हे विश्वरूप आता उरून घ्यावे. देवा, चतुर्भुज गोजीरवाणे रूप धारण करा. शेवटी विनंती काय करतोय अर्जुन, की आता हे तुमचं विश्वरूप आवरून घ्या आणि तुमचं जे गोजीरवाण सुंदर जे गोमट चतुर्भुज रूप आहे ते तुम्ही धारण करा. श्लोक नंबर 47चा श्लोकार्थ. श्री भगवानुवाच, म्हणजे श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता हे अर्जुनाने जी काही इच्छा प्रकट केलेली आहे चतुर्भुज रूप पाहण्याची, त्यावर भगवंत काय म्हणतात बघा. हे अर्जुना, ते हे माझे सर्व व्यापक, अपार, सर्वांचे मूळ व उत्कृष्ट असे जे रूप मी प्रसन्न होऊन आपल्या योग सामर्थ्याने तुला दाखवले, हे तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही पूर्वी दिसलेले नाही. हे जे विश्वरूप आहे, ते जे मी माझ्या योग सामर्थ्याने तुला दाखवलेले आहे, हे तुझ्या अगोदर कोणालाही दिसलेले नाही. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तोषून घेसी, मा भेणे का नेणे बोलसी, हे काढू ऐसा आम्ही सावियाची जे प्रसन्न होणे, तै आगाची वरी म्हणे देणे, वाचोनी जीव असे वेचणे कवणासी गा. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णांना मोठे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, तुझ्यासारख्या अविचारी मनुष्य मी कधीही पाहिलेला नाही. भगवंत अर्जुनास अविचारी म्हणत आहे. का का अविचारी म्हणत आहे, काय कारण असेल, ते कारण पुढे आता येईलच. आणि भगवंताला अर्जुनाचं फार आश्चर्य वाटलेलं आहे. आश्चर्य पण का वाटलं आणि भगवंत अर्जुनास अविचारी का म्हटलेले आहेत ते पुढे येतात. का म्हणतात ते, अरे तुला हा कसला लाभ झाला आहे याचा संतोष न मानता भीतीने खेकडासारखा काय बोलतोस. भगवंत काय म्हणते की कसं असतं की आंधळा मागतो एक डोळा आणि त्याला दोन डोळे मिळतात, तसं अर्जुनाचं झालेलं आहे. अर्जुनाने नुसती विनंती काय केली आणि भगवंताने त्यांच्या योग सामर्थ्याने विश्वरूप त्याला दाखवलेलं आहे. तर त्याला किती मोठा लाभ झालेला आहे असं भगवंत म्हणतात. तुला हा कसला लाभ झाला आहे याचा संतोष न मानता, याचा आनंद मनात न मानता भीतीने खेकडासारखं काय बोलतो, काहीतरी काय बोलतोस तो घाबरून. तुला काय मिळालं तुला माहिती का. आम्ही कोणासही प्रसन्न झालो तर ब्रह्मात्कारीच होतो, परंतु मनापासून प्रसन्न कोणालाही होत नाही.
आम्ही किती जरी प्रसन्न झालो तर बाह्यातकारीच प्रसन्न होतो. मनापासून कधीही कोणाला प्रसन्न होत नाही. ते आमचे मनापासून प्रसन्न होणे तुझ्याकरिताच असून जीवांचे समुदाय एकत्र करून एवढे मोठे ध्यान तयार केले. ध्यान कशाला म्हटलेलं आहे? त्या विश्वरूपाला म्हटलेलं आहे. भगवंत काय म्हणतात, आम्ही किती जरी प्रसन्न झालं तर ते बाह्यातकारीच होत असतो, मनापासून प्रसन्न होत नसतो. फक्त तुझ्यासाठी आम्ही मनापासून प्रसन्न झालो आणि जीवांचे समुदाय एकत्र करून एवढे मोठे ध्यान म्हणजे एवढे मोठे विश्वरूप तयार केले. माझे मन तुझ्या प्रेमभक्तीने कसे वेडावले हे मला कळत नाही. भगवंत सुद्धा भक्तीने वेडावतो. भक्त जसे भगवंताच्या भक्तीमध्ये वेडावून जातात तसंच तद्वत त्याचप्रमाणे भगवंताला सुद्धा आपल्या भक्ताचे वेड लागतं. म्हणून आमचे हे परम गुह्य रूप त्याचा जगतात ध्वज उभारला. म्हणून हे जे गुह्य रूप आहे ते मी तुला दाखवले आहे. ते हे तुझिये चाडे आजी जीवाचे दळवाडे कामुनिया एवढे रचिले ध्यान ऐसी काय नेणो तुझिये आवडी जाहली प्रसन्नता आमुची वेडी म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी ते हे अपार स्वरूप माझे परात्पर येथून ते अवतार कृष्णादिक हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत हे अढळ आद्य सकळा हे तुझ वाचोनी अर्जुना पूर्वी श्रुतदृष्ट नाही आना जे जोगे नव्हे साधना म्हणूनिया ते हे माझे अखंड व अनादी स्वरूप असून याच्यापासून कृष्णाधिक अवतार उत्पन्न होतात. भगवंत काय म्हणतात बघा की हे जे विश्वरूप आहे हेच माझे अखंड व अनादी स्वरूप आहे. हेच माझे मूळ रूप आहे. हेच माझे मूळ स्वरूप आहे आणि याच्यापासूनच कृष्णाधिक अवतार उत्पन्न होतात. म्हणजे कृष्णासारखे अनेक अवतार उत्पन्न होतात. कृष्ण श्रीराम हे अवतार या रूपातूनच उत्पन्न झालेले आहेत. म्हणजे मूळ जे रूप आहे ते हे विश्वरूप आहे. हे विराट जे अकराळ विक्राळ जे विश्वरूप पाहत आहेस ते मुख्य रूप आहे. ते अनादी रूप आहे. हे अखंड रूप हेच माझं मुख्य रूप आहे आणि त्यापासूनच हे कृष्णासारखे अवतार उत्पन्न होतात. हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाने भरलेले विश्वव्यापक अनंत व दृढ असून सर्वांच्या आरंभीचे आहे. हे विश्वरूप कसं आहे की हे विश्वरूप केवळ ज्ञान तेजाने भरलेलं आहे. त्या विश्वरूपाची जी प्रभा आहे त्याचं जे तेज आहे ज्याने डोळे दिपतात हे ज्ञान तेजाने भरलेलं आहे. हे विश्वव्यापक आहे. सर्व विश्वात व्यापून राहिलेलं आहे. अनंत आहे आणि दृढ आहे आणि सर्वांच्या आरंभीचे आहे. म्हणजे सगळ्यांच्या अगोदरच हे विश्वरूप आहे. म्हणजे कृष्ण राम वगैरे हे अवतार या विश्वरूपातून आलेले आहेत. अर्जुना तुझ्या वाचून हे दुसऱ्या कोणीही पूर्वी ऐकलेले व पाहिलेले नाही. कारण हे साधनाने प्राप्त होणारे नव्हे. हे जे विश्वरूप आहे हे कुठल्याही साधनाने प्राप्त होणारे नाहीये. की आपण माती गोळा केली त्याच्यात पाणी घातलं आणि हातानं किंवा फावड्यानं ती माती कालवून घेतली आणि त्याच्यापासून मूर्ती तयार केली, गणपती तयार केला.
असे कुठल्याही साधनानं तयार होणार हे विश्वरूप नाहीये. तर तुझ्या वाचून दुसरे कोणीही हे विश्वरूप पूर्वी ऐकलेले पण नाहीये आणि पाहिलेले पण नाहीये. म्हणजे हा तू पहिला आहेस अर्जुना, तू हा पहिला आहेस की ज्याने हे विश्वरूप पाहिलेले आहे आणि ऐकलेले आहे. याच्या अगोदर कुणीही विश्वरूप हे पाहिलेलं नाहीये आणि ऐकलेलं सुद्धा नाहीये. तर आजच्या भागामध्ये अर्जुन अगदी कसोशीने प्रयत्न करत आहे. भगवंतास विनंती करत आहे, व्याकुळ झालेला आहे. भगवंतास म्हणतो की भगवंता, तुमचं ते चतुर्भुज रूप आता आम्हाला दाखवा. तुमचं जे गोमटं रूप आहे ते रूप आम्हाला दाखवा. कारण की सर्व त्रैलोक्य जरी फिरून आलो तरी आपल्या घराची आस माणसाला जशी असते तसेच तुमचे विश्वरूप पाहून झालेलं आहे. आता तुमचं जे गोमटं रूप आहे, जे चतुर्भुज रूप आहे, जे निळ रूप आहे, ज्याच्या कांतीचा रंग निळा आहे, असं विश्वरूप आम्हाला दाखवा. तर त्यावेळी भगवंत काय म्हणतात की हे विश्वरूप आतापर्यंत तुझ्या वाचून तुझ्या अगोदर कोणी पाहिलेलं पण नाही ऐकलेलं पण नाहीये. आणि हे विश्वरूप मी माझ्या योग साधनेनं तयार केलेलं आहे. हे अखंड आहे, अनादी आहे आणि यातून या विश्वरूपातूनच कृष्णाधिक अवतार उत्पन्न होतात. म्हणजे हे मूळ रूप आहे. ते ज्ञान तेजाने भरलेले आहे, विश्वव्यापक आहे, अनंत आहे, दृढ आहे आणि सगळ्यांच्या आरंभीच आहे, पूर्वीच आहे, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. तर आज आपण इथंच थांबत आहोत. भाग नंबर 24 इथंच पूर्ण झालेला आहे. भाग नंबर 25 आपण उद्या बघणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत, डोळे मिटून घ्यायचे आहेत, मनात भगवंताचं स्वरूप आणायचं आहे, भगवंताची आराधना करायची आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. राम कृष्ण हरी.